किती मुलं आहेत? 3 मुलं आहेत. मुली तीन मुली. या चौकाला 10-10 लाख रुपये मिळाले. 3 मुलीला 10 लाख रुपये 3 मुलीच्या नावावर एफडी करायची. जे कामगार तिथे पाय मोठे 2 कामगाराचे त्यांना 2-2 लाख रुपये द्यायचे. आणि त्या पत्नीला त्यांनी कारखान्यानं उचल मुकदमा वापरून 4 लाख रुपये कारखान्यात तात्काळ मुकदमा वापस द्यायची. बोला जरा अलीकडे थोडं. काय म्हणणं सांगा. आज तुम्हाला मान्य आहे का ही प्रत्येक मुलीला 10-10 लाख रुपयाची मागणी आणि तुमचं जी उचल आहे ते माफ करण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं? एक मिनिट साहेब, या मुलीची प्रतिक्रिया ऐका. जर ते प्रशासनाला लेकर बाळा असले तर त्यांनी त्याचा विचार करावा. सांग तुझं काय म्हणणं तू पप्पा आहे. अरे तुम्हाला लेकर बाळा जर असते प्रशासनाला तिथे या नाही लेकराचं बघा तुम्ही. कारखानदार बाजूरीपणा करू नका तुम्ही. हा या लेकराचं बाप तुला म्हणायचं न्याय द्या, न्याय द्या. अरे मजूर कारखानदाराचं करायचं काय? घर करता जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर पुढची भूमिका आम्ही या जवानीतून हलणार नाही. आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही हलणार नाही. महिना जरी लागलं 6 महिने जरी लागलं आम्ही धावून उभी करणार. पद आणि संघटनेचं नाव आणि पद. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड मजूर संघटनेचे अध्यक्ष आहे. कृष्णा तिडके जे कृष्णा तिडके आहेत, सुरेश पवार आहेत आणि सर्व संघटनेचे पदाधिकारी आहेत. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जवान सोडणार नाही. प्रत्येक मुलीच्या नावावर 10-10 लाख रुपये द्यावे. आपण पाहू शकता की आम्ही चालू गव्हाण या ठिकाणी बंद पाडलेले आहे. माफ नाही ते मुकदमाला कारखान्यात नक्की द्यावा. ते मुकदमांच्या दारात बसून आणून द्या. मुकदमाला कारखान्याला नक्की पैसे द्यावा. उद्या मुकदमांच्या दारात आणला पाहिजे. त्याची तरी कारखान्यात द्यावा. मृत झालेल्या मुलांच्या मालकीला काय माफ करा म्हणून भैया नागर म्हणजे हो तुमचं तो व्हिडिओ काढायला चालू आहे ना. आडवे 30-40 सेकंदाचे व्हिडिओ काढा. कोणाला तरी सांगा आडवा मोबाईल करून. त्याला बोलायचं त्याने बोला. त्याला बोलायचं त्याला इथं बोला मला. आपल्या सर्व बीड जिल्ह्याच्या या वाघांनी डायरेक्ट कारखाना बिराजदार कारखान्यावर बंद पाडलेला आहे. फोनवरती बोलू. शेंडगे साहेबांसोबत माझं बोलणं झालं फोनवर. तर तुम्ही काय उत्तर दिलं मला? तुम्ही बघा म्हणला 12 लाख आणि 4 लाख. त्यांचं मत आहे की प्रत्येक मुलीच्या नावावर 10-10 लाख रुपये आणि मुलीच्या आईच्या उत्तर आहे मुकदमा माफ करण्यात यावं असं पाय मोडलं 2-2 लाख रुपये. दोन्ही जखमीला 2-2 लाख रुपये. 2-2 लाख रुपये खर्चे आणि 1 लाख रुपये काम बंद झालेले. आता 2-2 लाख रुपये पण मिळायला पाहिजे. आणि कारखान्यानं आता इथून इन्शुरन्स नाही भरला पुढच्या वर्षी एक यंत्रणा तुमच्या जाणार नाही. खरं तर आज 6 दिवस झाले आमची मागणी होती कारखान्याचं एमडी प्रशासन कुणीतरी यायला पाहिजे होतं ना. त्या घरी का आले नाही? कुणीतरी यायला पाहिजे होतं ना. आमची मागणी तेच होती, घरी कोणतरी यायला पाहिजे. त्यामुळं अजिबात नाही. काही जरी झालं तर आमचे मुर्दे पडले तरी आम्ही इथून उठणार नाही. काही हो द्या. बघूया येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आजच्या काय निर्णय घेतला जातो ते पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रवास करते खडतर प्रवास वर्तमानपत्राचा खडतर प्रवास चॅनलचा मुख्य संपादक. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले कमेंट
आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये नोंद करा. असे वेगवेगळे अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ जय महाराष्ट्र. साहेब आमचे बरेचसे ऐका ना, बरेचसे लोक किंवा ड्रायव्हर जर कोणी मिळाला तर तुमच्यासाठी कोणी येणार नाही. तुमच्या लेकराला वेळ आलीच तर काय होणार आहे सगळं ड्रायव्हर लोकांनी लक्षात घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये सामील व्हायचं. ऐका ना, आमच्या संघटनेचं या नेत्याचं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की तुम्ही कुणीतरी आतापर्यंत घटना घडून 6 दिवस झालंय की तुमच्यातला कुणीही संपर्क साधला नाही किंवा कुटुंबाची भेट घेतली नाही. जर तुम्ही भेट घेतली असती किंवा काही चर्चा केली असती तर आम्ही काहीतरी तिथं हे केलं असतं. 6 दिवसामध्ये तुमच्या आता नाही 6 दिवसात का आले नाही. 6 दिवसात खरं म्हणजे कारण घटना एवढी मोठी साहेब, महाराष्ट्राचं मन हेलवून टाकणारी घटना आहे. तुम्ही कारखाना प्रशासन म्हणून 6 दिवस कसली याची दखल किंवा तुम्ही अजिबात त्याचं हे घेतलं नाही. म्हणजे तुम्ही कुणीतरी कारखान्याचा माणूस जर त्या ठिकाणी आला असता नाही आज 6 दिवस झाले घटना होऊन तुम्ही यायला पाहिजे होतं. हो, तुम्ही त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं. तुम्ही जर ठीक आहे चला बोला सांगा तुम्ही. साहेबांनी सांगितलं होतं उद्या साहेबांनी राहू द्या एमडी आणि ते आल्याशिवाय आपली मागणी मान्य झाल्याशिवाय बापा उठायचं नाही. अशा प्रकारे गेल्या 1 तासापासून आम्ही या ठिकाणी ही गव्हाण आणि कारखाना बंद केलेला आहे. जोपर्यंत या कुटुंबाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही काही झालं तर गव्हाण सोडणार नाहीत आणि कारखानाही चालू होऊ देणार नाहीत. आमच्यावर कोणते गुन्हे दाखल व्हायचे असतील काय व्हायचे असतील तरी चालेल, परंतु आम्ही कारखाना चालू होऊ देणार नाहीत. अगदी या सर्व आपल्याला या ठिकाणी जे मंडळी दिसते चालू गव्हाणीमध्ये उड्या टाकलेल्या आहेत. आपल्याला माहित असावं कसलीही जीवाची पर्वा न करता, कारण हा एकट्या गणेश डोंगरेचा प्रश्न नसून अशा अनेक घटना आणि ऊसतोड कामगार, ज्या ऊसतोड कामगाराच्या जीवावरती हे कारखानदार आणि कोट्यावधी रुपये कमवतात आणि या पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगार या कारखान्यावर येतात. परंतु कारखान्यावर आल्याच्या नंतर ज्या ऊसतोड कामगाराच्या जीवावर तुम्ही फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ अशा तुमच्या लेकरा बाळासह गाड्यावर फिरता, परंतु त्याच ऊसतोड कामगाराचे एवढे प्रचंड हाल होत असताना देखील तुम्ही अगदी जीवानिशी गेल्याच्या नंतर आज 6-7 दिवस झालाय तरी देखील आपण हे पाहू शकता, तरी देखील तुम्ही कारखाना आणि कारखान्याचे एमडी शिफ्टचे अधिकारी तुम्ही आलेला नाही. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या ठिकाणी या गव्हाणीतून जी आम्ही आलेली मंडळी आहोत ऊसतोड कामगार आहोत कुणीही हलणार नाहीत. अगदी आपण पाहू शकता एवढं मोठे वाहन, एवढा मोठा पाऊस पडा असताना देखील आम्ही
मोजक्या लोकांनी या ठिकाणी हा कारखाना बंद पाडलेला आहे आणि जोपर्यंत या कुटुंबाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हा कारखाना सोडणार नाही. गणेश डोंगरे अशा अनेक घटना आहेत. आपले बाकीचे लोक आपल्या बरोबर ऐका ना, आपल्या बरोबर जे लोक असतील त्यांना खाली या ना म्हणावं. बाप्पा आपल्या बरोबर लोक जे असतील ते खाली या. बाप्पा आपल्या बरोबर जे लोक असतील ते तर खाली या ना म्हणावं. आम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण या गव्हाणीमध्ये आहोत. जोपर्यंत या कुटुंबाला न्याय भेटत नाही तो गव्हाण सोडणार नाही. गणेश डोंगरेला अरे या मजूर कारखानदाराचं आणि प्रशासनाचं करायचं काय? अरे या मजूर कारखानदाराचं आणि प्रशासनाचं करायचं काय? गणेश डोंगरे हमारे, गणेश डोंगरे हमारे. अरे या मुजूरदार कारखानदाराचं आणि प्रशासनाचं करायचं काय? अरे या मुजूरदार कारखान्याचं आणि प्रशासनाचं करायचं काय? न्याय द्या, न्याय द्या. अमरे 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 अमरे. बस त्याला लक्ष ठेवा पडलं तर, नाही तर थोडं इकडे या बाजूला या. मला रुपयाला